मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून सगळीकडे एकच बातमी दिसते, ती म्हणजे मोबाईल कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवणार. काही काही रिपोर्ट्समध्ये तर असं म्हणलं की या किमती 15 ते 20% वाढणार आहेत आणि एअरटेलने यात पहिलं पाऊल टाकून कितीतरी स्वस्तातले प्लॅन्स बंदही केलेत. हे सगळं बघून मला तो 2016-17चा काळ आठवतो, जेव्हा आपल्याला दररोज 1 ते 2 GB डेटा अगदी फुकट मिळायचा. आपण तेव्हा मस्त पिक्चर डाउनलोड केले, YouTube बघितलं आणि VPN लावून बरंच काय काय बघितलं. पण आता त्या सगळ्या पापाची फळं आपल्याला भोगायला लागतायत असं दिसतंय. बरं, एकूणच महागाई वाढते हे खरं असलं तरी मोबाईल कंपन्यांचा रिचार्ज वाढणं हा काय त्यातला भाग नाहीये. एअरटेल आणि जिओ दोन्ही कंपन्या मोक्कार नफ्यामध्ये आहेत. या भावावाढी मागे खरं तर एक अतिशय भयानक आणि सुनियोजित असा खेळ सुरू आहे. या कंपन्यांचा नेमका काय गेम आहे आणि ही दोघं मिळून आपल्याला कसं खड्ड्यात घालतील, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भाली. सगळ्यात आधी बघूया की एअरटेलने केलेली भाववाढ कशी आहे. कंपनीने आपले तब्बल 4 बजेट फ्रेंडली रिचार्ज पॅक कायमचे बंद केलेत. यामध्ये सगळ्यात फेमस 299चा पॅक पण आहे. आधी यामध्ये दिवसाला 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळायचं. पण हा पॅक बंद झाल्यामुळे ग्राहकांना 349चा नवीन रिचार्ज करावा लागणार आहे. यासोबतच ₹579 प्लॅन, ₹619 प्लॅन आणि ₹649 प्लॅन देखील हटवण्यात आलाय. ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता एअरटेलने आपली उलाढाल वाढवण्यासाठी ही खेळी केली आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या भाषेत याला ARPU म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर वाढवणं असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक ग्राहकाकडून महिन्याला जास्तीत जास्त किती पैसे काढता येतील हे बघणं. आतापर्यंतचा हा ॲव्हरेज रेव्हेन्यू ₹200 पर्यंत होता. म्हणजे लोक 150 ते ₹250 रिचार्ज करायचे. पण हा रेव्हेन्यू ₹300 पर्यंत नेण्याचा कंपन्यांचा प्लॅन आहे. म्हणजे तुम्हाला ₹300 वरचाच रिचार्ज करायला भाग पाडायचं. या सगळ्यात आणखी एक छुपा खेळ देखील आहे, जो आपल्या राघव चड्ढांनी कितीतरी वेळा बोलून दाखवला होता. तो म्हणजे 28 दिवसांचा रिचार्ज. कंपन्या आपल्याला 28 दिवसांचाच महिना देत असल्यामुळं वर्षातून आपल्याला 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागतो. राघव चड्ढा या विरोधात बोलत असताना अशी आशा निर्माण झाली होती की कंपन्या आता तरी सुधारतील. पण कंपन्यांच्या आधी चड्ढाच सुधारले आणि भाजपमध्ये गेले. तेव्हापासून हा विषय पुन्हा एकदा गायब झालाय. बरं, कंपन्या आणखीन एक खेळी करतायत, ते म्हणजे अनलिमिटेड 5G हे कमी किमतीच्या प्लॅनमधून गायब करून ते फक्त महागड्या प्लॅन्समध्ये ढकलायचं. टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रममध्ये आणि टॉवर्समध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवलेत आणि आता त्याची वसुली आपल्या खिशातून सुरू केली आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या सगळ्यात जेवढं वर दिसतंय त्यापेक्षाही मोठा काही गेम आहे का? याचं सरळ सरळ उत्तर आहे हो. तुम्हाला आठवत असेल की 2016च्या आधी भारतात एअरसेल, टाटा डोकोमो, टेलिनॉर, वोडाफोन आयडिया, एअरटेल, रिलायन्स, BSNL अशा 10 ते 12 मोबाईल कंपन्या होत्या. मार्केटमध्ये भयानक कॉम्पिटिशन होती आणि त्यामुळे रिचार्जचे दर हे आपल्या म्हणजे ग्राहकांच्या नियंत्रणात होते. आणि मग मार्केटमध्ये जिओ आलं आणि त्यांनी सगळ्यांना फुकट डेटा वाटायला सुरुवात केली. जिओ स्वतःचा तोटा करून घेत होतं, पण ज्या संख्येने लोक तेव्हा बाकीच्या कंपन्या सोडून जिओकडे गेले ते अगदी अनइमॅजिनेबल होतं. या सगळ्या स्पर्धेमध्ये कितीतरी कंपन्या दिवाळखोर झाल्या आणि बंद पडल्या. वोडाफोन आयडियाला टिकून राहण्यासाठी एकत्र यावं लागलं आणि या सगळ्यामुळं मार्केटमध्ये दोनच मोठे प्लेयर उरले, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल. याला अर्थशास्त्राच्या भाषेत डिओपॉली म्हणतात. म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये दोनच कंपन्यांचं राज्य असणं. यात कसं असतं, दोन्ही कंपन्यांमध्ये काही ठरलेली डील वगैरे नसते, पण दोघांनाही माहीत असतं की एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र भाववाढ करण्यात दोघांचाही फायदा आहे. म्हणूनच एक कंपनी जेव्हा भाव वाढवते तेव्हा त्याच आठवड्यात किंवा काही दिवसांमध्ये दुसरी कंपनी देखील तशीच भाववाढ जाहीर करते आणि ग्राहकांकडे तिसरा पर्याय उरतच नाही. त्यामुळे तर आता एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्या 10 ते 20 हजार कोटी रुपयांच्या नफ्यात असताना देखील रिचार्ज प्लॅनची भाववाढ करतायत. तसं म्हणायला गेलं तर लोकांकडे सध्या वोडाफोन आयडिया म्हणजे व्ही किंवा BSNL असे ऑप्शन देखील आहेत. पण या दोन्ही कंपन्या केवळ सरकारच्या कृपेने कशा तरी सुरू आहेत. व्हीवर भारत सरकारची देणी आणि कर्जांचा प्रचंड डोंगर आहे. त्यामुळे 5G नेटवर्कमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करण्याची त्यांच्यात आता ताकदच उरली नाहीये. त्यामुळे नेटवर्कची क्वालिटी कमी होत असल्यामुळे दर महिन्याला लाखो ग्राहक व्ही सोडून जात आहेत. दुसरीकडे BSNL हे देशातल्या दुर्गम भागांमध्ये चांगलं नेटवर्क देत असलं तरी ते तेवढ्यापुरतं मर्यादित आहे. मेन सिटीमध्ये BSNL अगदी स्लो आहे आणि सध्याच्या घडीला तरी ते जिओ किंवा एअरटेलला टक्कर देऊ शकत नाही. म्हणजे भारत पूर्णपणे 2 प्लेयर मार्केट बनायच्या अगदी दारात उभा आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होणार?
सगळ्यात मेन तर मगाशी सांगितलं तसं आपल्याकडे या 2 कंपन्यांशिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर संपणार. इकडे आड तिकडे विहीर अशी आपली अवस्था होणार आहे. त्यातच आता इंटरनेट ही काही चैनीची वस्तू उरलेली नाहीये. डिजिटल इंडियामुळे सरकारी कामापासून सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच इंटरनेट देखील एक मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे आता आपण ठीक आहे, किमती वाढल्यात तर मी इंटरनेट नाही वापरणार असं म्हणूच शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर ज्या इंटरनेटने भारताला डिजिटल क्रांती दाखवली, तेच इंटरनेट आता काही ठराविक कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात एकवटत चाललंय. जर बाजारात तिसरा किंवा चौथा प्रॉपर ऑप्शन उरला नाही, तर येत्या काळात या कंपन्या त्यांच्या मर्जीनुसार दर ठरवतील आणि आपल्याला ते मुकाट्याने मान्य करावे लागतील. तुम्हाला काय वाटतं, भारतात मोबाईल रिचार्जचे दर आणखी वाढायला हवेत की सरकारने यावर काही मर्यादा आणायला हवी? आणि या भाववाढीत तुमच्या बजेटवर नेमका किती परिणाम झालाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी टेक भाडीला सबस्क्राईब करायला विसरू नका.